आनंद सर, कॉफी. अरे तू का आणलीस? So what? You wanted it, right? Yeah, thank you. आनंद सर, आज राधिका मॅमचा भाऊ आला होता ना, त्यांच्याकडे बघून आय फेल्ट रियली सॅड. लुक लाईक ही इज इन सम टेंशन, इजंट इट? पैसा चीज ही ऐसी है जेनी, हो तो भी टेंशन और ना हो तो भी टेंशन. यू मीन पैशांचा काही प्रॉब्लेम असेल का? नक्की पैशाचंच काहीतरी असणार आहे. मग गुरु सर आहेत ना, इजंट ही हेल्पिंग हिम? कारण शिरीष दादा राधिका वहिनीचा भाऊ आहे म्हणून. गॉड, बट दिस इज सो रॉंग. म्हणजे इन टाइम्स ऑफ क्राइसिस आपल्या फॅमिली मेंबर्सला हेल्प करणं इज अ ड्युटी, राईट? हे तुला वाटतं जेनी, हे मला वाटतं, पण हे आता गुरुला वाटत नाहीये. कारण तो राधिका वहिनींना स्वतःची बायकोच मानत नाही. सो त्यांच्याशी कनेक्टेड असलेल्या कुठल्याही माणसाला तो त्याचा रिलेटिव्ह का मानेल? हो गॉड, सगळं किती वियर्ड झालंय ना, बिकॉज ऑफ दॅट वन शनाया. एवढ्या चांगल्या फॅमिलीमध्ये एवढे प्रॉब्लेम्स झाले आणि गुरु सर, सच अ नाइस मॅन लाईक हिम, ही इज बिहेविंग सो बॅड विथ पीपल. आय मीन, सरांना कोणी सांगत का नाही दॅट दिस इज रॉंग? मी सांगितलंय, एकदा दोनदा नाही 1000 वेळा समजावून सांगितलंय त्याला, पण त्याला त्याची जबाबदारी कळायला नको का? आणि एक सांगू जेनी, आता जसा गुरु वागतोय ना तसा तो नाहीये. म्हणजे ना, आता त्याला कळतही असेल पण तो स्वीकारत नाही. मीन्स झोपलेल्या माणसाला आपण जागं करू शकतो, पण जो माणूस झोपण्याचं नाटक करतोय त्याला जागं कसं करायचं? म्हणजे राधिका वहिनी आणि त्यांचा भावावर आलेली परिस्थिती याची जाणीव त्याला नसेल असं नाहीये. पण काय सर? तो असतो ना माणसाजवळ, तो काय सर? तो ज्याच्यामुळे माणूस उडतो. पॅराशूट? अरे पॅराशूट नाही ग, पॅराशूट बाहेर असतं, हे माणसाच्या आत असतं म्हणून माणूस उडतो. काय ते बलून मध्ये नाही, माणसांमध्ये असतो म्हणून, डोक्यात असतो माणसाच्या म्हणून तो उडतो. काय म्हणालीस आता? काय म्हणालीस तू आता? मी कुठे काय बोलले? आता तू काय म्हणालीस, बोल ना. काय असेल? हा, नाही, त्याच्या आधी. त्याच्या आधी कुठे काय? मी इग नाही ग, इगो असतो माणसात म्हणून तो उडतो. हा, आणि त्याचा चुकाचा समर्थन करत राहतो. जोपर्यंत गुरुचा अहंकार मोडत नाही तोपर्यंत त्याचा डोकं ठिकाणावर येणार नाही. मग सर हे कसं होणार? आय मीन, हू इज गोइंग टू डू दिस? राधिका वहीन. राधिका मॅम, त्या ऑलरेडी इतक्या प्रॉब्लेम्स मध्ये आहेत आणि गुरु सर इज नॉट इवन रिस्पॉन्डिंग टू हर प्रॉपरली. त्या कसं करतील? तुला खूप विश्वास आहे बायकोवर तुझा. अगं विश्वास नाही, मी तिला ओळखतो ना तितका म्हणून सांगतोय. आय थिंक सो टू. नो, मला ठरलंय, मी या बाबतीत ना पॉझिटिव्हच राहणार आहे. तू बघ, ती आणि तिचा भाऊ आपल्याकडे नाक घासत येतील. बघतो. नको. ओ हाय गॅरी, बघ आपल्याकडे कोण आलंय. Think of the devil and there are two, huh? या, आत या. Please come in. या, आत या. म्हटलं होतं ना येणार. राधिका आणि तिचा लाडका भाऊ आज आपल्याकडे सॉरी म्हणायला आलेत. पण वी आर व्हेरी सॉरी. हा, मुदत वगैरे वाढवून काय मिळणार नाही तुम्हाला. झालं बोलून? नाही, तुझं बोलून झालं असलं तर आम्ही बोलतो. अरे तू काय बोलतोयस? तू तर काहीच बोलू नकोस, तुलाच द्यायचेत ना 4 लाख. शन्या, गप्पा बसा आणि जरा आता कमी बोलायला शिक. नाही, हा माझा दादा आहे, तेव्हा वयाचा मुलायजा ठेवायचा.
काय फालतूगिरी आहे यार. आपणच यांना हेल्प केली आणि हे काय मास दाखवतात आपल्याला. मदत छत्री ग तू तर. तुझा छत्रे पण आहे ना तो तुझ्या जवळच ठेव. नाही आम्हाला समजून राहिलं ना तू हे सगळं का केलं, कशासाठी केलं. माणूस अडचणीत सापडलाय, त्याची कोंडी केली तुम्ही. त्याच्यावरती उपकार केल्यासारखं दाखवलं म्हणजे काय मदत केली नाही तुम्ही. मदत नाही, मला माहितीये ना हे सगळं तू का करून राहील ते. तुला हे घर लाटायचंय, समजून राहिलं ना मला सगळं. यांना कधीच समजणार नाही कारण यांनी तुझ्या खोट्या प्रेमाचा चष्मा लावलाय. राधिका बास झाला. मी तुमच्याशी बोलत नाहीच आहे, मला हिच्याशीच बोलायचंय. नाही मला माहितीये ना हिनीच केलंय हे सगळं. अरे व्हॉट डिड आय डू? मी काय केलंय? गॅरी तू आत्ताच्या आत्ता यांच्याकडनं पैसे परत घे आणि यांना पेपर पे. राहू दे बच्चा, आपण 1 महिन्याची मुदत दिली होती ना त्यांना. मग बघूया ना, 1 महिना होऊ दे. तोपर्यंत त्यांनी पैसे दिले तर ठीक आहे, नाहीतर काय करशील रे तू? हा, माझं घर ताब्यात घेशील? काय गुरुनाथ, असा का वागायला लागलायस तू? तिचं जाऊ देत, त्या पोरीला एक अक्कल नाही, पण तू का माणुसकी सोडायला लागलायस? आता काय माणुसकी शिकवायला आलायस माझ्या घरात? नाही, तुमचं चॅलेंज आम्ही स्वीकारलंय. वाव ग्रेट यार. म्हणजे एका महिन्यात तू 4 लाख रुपये आणणार? मुलाची फी भरायला 50,000 पण आणता आले नव्हते. तू गपगप हैताड. एखाद्या माणसाने जर जिद्दीने ठरवलं ना तर सारी दुनिया त्याच्या पाठीशी उभी राहते आणि देव सुद्धा. माझा माझ्या कामावर, माझ्या जिद्दीवर विश्वास आहे. माझा दैवावरती विश्वास आहे आणि माझा देव मला कधीच हरू देणार नाही. 4 काय 8 लाख तुला आणून दे. 8 लाख? तोंड पाहिलंस का आरशात? कोण देणार आहे तुला एवढे पैसे? मी साधी गृहिणी आहे म्हणून मला गृहीत धरू नकोस. अगो काय एकसारखं गृहिणी गृहिणी. तुझं नाव काय एक्झॅक्टली? राधिका आहे की गृहिणी आहे? एक गप ग शन्या. तुला 4 लाख हवेत ना? 4 लाख दे. आणि आता राहिला प्रश्न माझ्या नवऱ्याचा. या जन्मात काय पुढल्या 7 जन्मात तुला मिळायचं नाही, त्याला मी मिळवूनच राहील. आणि नाही मिळवलं तर नावाची राधिका गुरुनाथ सुभेदार नाही. चल रे दादा. नाही आता जाऊयाच बाले. यांच्यासारख्या बरोबर भांडत बसण्यात वेळ नको घालवायला. टाइम इज मनी. कसं आहे ना, जे दुसऱ्यांच्या पैशावर मजा मारतात आणि फुकटचा पैसा लागतात त्यांना वेळेची किंमत नाही कळणार. चल. मॅडम इथे तुम्हाला ॲज अ सुपरवायझर अपॉइंट केलेलं आहे. सो ओव्हरऑल सगळ्या डिपार्टमेंटवरच तुम्हाला लक्ष ठेवायचं आहे. ओके ग्रेट. पण यात सगळेच जण येतात ना? इथला ईच अँड एव्हरी पर्सन तुम्हाला अँसरेबल आहे. मला इथे खूप त्रास दिलाय सगळ्यांनी. आता बघा कशी एकेकाची वाट लावते.